चार जिल्ह्यांच्या मध्यावर असलेल्या येवला शहरातील बस स्थानकामध्ये विविध जिल्हा व तालुक्यांमधून एसटी बस ये-जा करत असतात। हजारो प्रवाशांची वर्दळ या ठिकाणी असते। या ठिकाणी गर्दुले व भुरट्या चोऱ्यांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर पसरले असून सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेरा केवळ शोभेचे बाहुले आहे। या ठिकाणी स्टोरेज सिस्टमच नसल्यामुळे एखादा गुन्हा घडला तरी तो रेकॉर्ड होत नाही, त्यामुळे चोरटे बिनधास्तपणे या ठिकाणी चोऱ्या करतात। येवला शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय कुकर यांच्या नातेवाईकांचे दिनांक 5 ऑगस्ट सोमवार रोजी चोरट्याने पाकिट मारले। यामध्ये काही रोख रक्कम, महत्त्वाचे कागदपत्र होते। दरम्यान सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी जेव्हा संजय कुकर व त्यांचे नातेवाईक बस स्थानकाच्या ऑफिसमध्ये गेले असता त्या ठिकाणी स्टोरेज सिस्टीमच नसल्यामुळे झालेला प्रकार रेकॉर्ड होऊ शकला नाही। त्यामुळे चोरी होऊन देखील गुन्हा तरी दाखल करावा कसा, हा प्रश्न कुकर कुटुंब यांना पडला आहे। त्यामुळे आज जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आज रोजी येवला बस स्टँडमध्ये मी माझ्या नातेवाईकांना सोडण्यासाठी आलो होतो, पण त्यांना औरंगाबाद जायचं म्हणून, परंतु ठाणा ते छत्रपती संभाजीनगर बसमध्ये मी त्यांना बसवले, पण त्यांचा काही काळाचा तिघा कापला गेला असे ते मला बोलले। मग त्यांना त्यांचे गेले ते निघून तिथं औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला। मग मी ताबडतोब आपल्या कंट्रोल रूमला आलो। तिथं मी त्यांना म्हटलं मला कॅमेरा चेक करायचा, परंतु आम्ही चेक केले कॅमेरे, परंतु सर्व कॅमेरे चालू आहे। लाईव्ह जो फलकाचा आहे तो चालू आहे, परंतु फलकाचा नंतर जो रेकॉर्डिंगचा जो कॅमेरा आहे तो बंद करून ठेवलेला आहे। म्हणून मला ह्या अधिकारी हे जे यांचं खूप दाट संशय वाटतो की हेतू पुरस्कार यांचं काही कमिशन मिळतं नाही खिचकापा मागं, म्हणून यांनी बंद करून ठेवले। त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि येवल्याला या खिचकापापासून सगळ्यांना म्हणजे सुटकेचा श्वास सोडला पाहिजे बा, अशी माझी विनंती आहे। यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।